नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच आज आपण महादेवांना नैवेद्य दाखवण्यासाठी केले जाणारे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। फक्त 2 कप गव्हाच्या पिठापासून आपण हे आजचे पौष्टिक लाडू बनवणार आहोत आणि अगदी झटपट बनवून तयार करूया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा आपण हे करून ठेवले तरी सुद्धा उत्तम असा हा पर्याय आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, पाव कप बेसन, 1 वाटी गूळ आणि अर्धी वाटी ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहे। आता इथे 5 ते 6 वेलची आपण निवडून घेतलेले आहे आणि अर्धा कप आपल्याला साजूक तूप लागणार आहे। आता तुपाऐवजी आपण येथे तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकेल, परंतु तुपामुळे आपले लाडू टेस्टी बनतात। आता येथे 4 चमचे मी खसखस देखील घेतलेली आहे। सर्वात प्रथम एका ताटामध्ये आपण हे जे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं हे टाकून घेऊया। थोडं थोडं करून सर्व पीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे नॉर्मलच पीठ आहे, ज्या पिठाच्या आपण पोळ्या करतो किंवा चपात्या करतो तेच पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये रवा सुद्धा टाकून घेऊया। आता हा बारीक रवा मी घेतलेला आहे, याऐवजी आपण जाड रवा घेतला तरी सुद्धा चालू शकेल। आता पाव वाटी जे बेसन घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्येच आपण मिक्स करूया। थोडंसं यामध्ये चिमटीभर मीठ टाकून घेऊ। कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकलं की त्याची टेस्ट अजूनच वाढते। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता याला आपल्याला मोहन टाकून मळायचं आहे, त्यामुळे इथे आपण साजूक तूप घेणार आहे मोहनासाठी। आपल्याला आवडत असेल तर इथे आपण तेल घेतलं तरी सुद्धा चालेल। 4 चमचे साजूक तूप मी येथे घेतलेलं आहे, ते छान असं कडकडीत गरम करून या पिठावरती या पद्धतीने टाकून घेऊया। आता तूप आपलं गरम असल्यामुळे लगेचच हात न लावता चमच्याच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने हे मिक्स करूया। आता हे थोडंसं थंड झालं की हाताच्या साहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व तूप पिठाला व्यवस्थित लागेल या पद्धतीने। आता या पिठाचा असा मुटका वळला की समजून घ्यायचं आपण जे मोहन टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाणात यामध्ये बसलेलं आहे। थोडंसं तूप कमी जास्त झालं तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आता थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला ह्याचा घट्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। आता हे पीठ मळताना फारही पाणी एकदम नाही ओतायचं, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। हे बघा, शक्य होईल तितका हा डो आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे या पद्धतीने। आता आपण यामध्ये रवा देखील टाकलेला आहे, त्यामुळे तो सुद्धा यामध्ये छान असा भिजणार आहे। आता या पिठाला आपण 10 मिनिटासाठी रेस्ट देऊन घेऊया, म्हणजे रवा व्यवस्थित यामधला भिजून निघेल। आता पुन्हा 10 मिनिटानंतर ह्याला आपल्याला असं मऊ करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने। आता जेवढं आपण ह्याला सॉफ्ट करू तेवढं आपले लाडू छान बनतात। आता असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे आणि असे याच्या चकल्या करून घ्यायच्या आहे। बोटाच्या साहाय्याने मधोमध दाब देऊन आपल्याला आवडत असेल तर ह्याचे मुटके केले तरी सुद्धा चालू शकेल, परंतु अशा या पुऱ्या केल्यामुळे या आतमध्ये कच्च्या राहण्याची शक्यता कमी असते आणि झटपट तळून तयार होतात। आता तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपण। तूप छान कडकडीत गरम झालं की अशा या 3-3, 4-4 करून पुऱ्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायच्या आहे। आता या पुऱ्या तळत असताना ना गॅस आपल्याला अगदी मंद आचेवर करायचा आहे, म्हणजे आतपर्यंत खमंग खुसखुशीत या तळून निघतील आणि लाडू आपले भरपूर दिवस टिकतील। जर आपल्या पुऱ्या आतमध्ये कच्च्या राहिल्या तर लाडू आपले फार दिवस टिकत नाही, हे येथे ध्यानात ठेवायचे आहे। आता या अलट पलट करून घ्यायच्या आहे आणि ह्याला छान असा गोल्डन कलर आला की नंतरच आपण या काढून घ्यायच्या आहे। हे बघा, छान अशा आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहे। आता याला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्या की अशा पद्धतीने ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा, तुकडे केल्यामुळे पटकन या थंड व्हायला मदत होते। आता थोडे थोडे करून सर्व तुकडे आपण ह्याचे करून घेतलेले आहे आणि या बऱ्यापैकी व्यवस्थित अशा थंड देखील झालेल्या आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व
बारीक करून घ्यायचं आहे. तर एकदम न टाकता थोड्या थोड्या हे पुऱ्यांचे तुकडे आपण अशा पद्धतीने टाकून घेऊया आणि मिक्सर कंटिन्यू चालू न ठेवता चालू बंद करून प्लस मोडवर ठेवून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून सर्व पुऱ्यांचे तुकडे आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे. किती छान असं ह्याचं मिक्सचर तयार झालेलं आपण बघू शकता. आता येथे कढईमध्ये आपला जो तूप उरलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच 1 वाटी जो गूळ आपण घेतलेला आहे तो मिक्स करायचा आहे. आता यामध्येच मी जी खसखस आपण घेतलेली आहे 4 चमचे ती सुद्धा यामध्येच आपण टाकून घेणार आहोत, म्हणजे ही तेलामध्ये छान अशी फ्राय होणार आहे. हे बघा आता मेल्ट झालेलं आहे गूळ पूर्ण. लगेचच हे मिश्रण असं याच्यावरती ओतून घ्यायचं आहे. गुळाचा आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचा नाहीये आणि वेलची पूड सुद्धा यामध्येच आपण टाकून घेऊया. आता हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट बारीक काप करून यामध्ये टाकलेले आहेत मी. फारही ड्रायफ्रूट बारीक करायचे नाहीये, थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत, म्हणजे लाडू खाताना याची टेस्ट अतिशय छान अशी लागते. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित गुळाचा पाक आणि हे मिश्रण अशा पद्धतीने आणि लगेचच ह्याचे पटापट आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. हे बघा ह्याचे लाडू अगदी झटपट वळले जातात, याला अजिबात वेळ लागत नाही. हे बघा आता एक एक करून सर्व लाडू आपल्याला याच पद्धतीने बनवून तयार करायचे आहेत. किती झटपट आपला लाडू वळून तयार झालेला आहे. मिश्रण थोडंसं थंड झालं तरी देखील हरकत नाही, हे लाडू आरामात वळले जातात. गरम गरम असताना लाडू वळायला गेलं तर हाताला चटके लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला जर गोडाचे प्रमाण जास्त आवडत असेल तर गूळ थोडासा जास्त वापरला तरी सुद्धा इथे चालणार आहे. एक एक करून सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि नैवेद्यासाठीचे चुरमा लाडू आपले बनवून तयार झालेले आहे. तर नक्की ट्राय करा या श्रावण महिन्यात ही रेसिपी. कशी झाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.